सन्मान करतोय. तुम्ही येताय या स्पर्धेमध्ये आमच्या संघ नोंदवताय. तुमचा देखील आम्ही ते महत्त्वाचा मान सन्मान करणार आहोत. आमच्या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. पुनश्च आमच्यासोबत जोडले जात आहेत ऑफिशियल रन स्कोरर या संपूर्ण स्पर्धेचे सागर. तुमचं देखील सहर्ष स्वागत करतो. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं, प्रमुख मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, सर्वांचं मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून मी समालोचक आकाश काटे सहर्ष स्वागत करतोय आणि जातोय मॅचच्या दिशेने. सूर्याची वाडी विरुद्ध म्हणजेच बनाम टीम आपणास पाहायला मिळेल साखरवाडी. प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडताना पाहायला मिळाली साखरवाडी संघ. आता मॅचच्या दिशेने आपण लगेचच वळणार आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅचला करूया सुरुवात. यानंतर अजून 5 मॅच आपणास कव्हर करायचे, याची देखील नोंद घ्यायची आहे. लेट्स स्टार्ट, लेट्स प्ले. ओव्हर द विकेट, सागर टू बॅटर अजय सुर्वे. पहिलाच बॉल फुल टॉस होता, वेगाने खेळलाय 4 धावेसाठी अजय सुर्वे. ब्रँडेड चौकार बजावणीचे वाले. होय, सलग 3 षटकारासाठी आपण पाहतोय 501 रुपये दिले जातील अजय सुर्वेंना सतीश दादांच्या माध्यमातून आणि सागर सोमर्डे यांच्या माध्यमातून दिले जातील, याची देखील नोंद घ्यायची. फटका आलाय त्यांच्या बॅटमध्ये, त्यांच्या रडारमध्ये, त्यांच्या स्लॉटमध्ये, त्याला पाठवून दिलंय प्लॉटमध्ये. खो डीजे मास्टर. खेचले तर सागर सोमर्डे आणि सतीश तिवरे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्रेझेंट दिलं जाईल, याची देखील नोंद घ्यायची. अजय सुर्वेंसाठी आहे. वाईट बॉल आहे का? वाईट बॉल आहे, पंच कळवतायत वाईट बॉल असणार आहे. बक्षीस कायम चालू असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. वाईट बॉल निशी संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते. 2 बॉल पूर्ण, 11 धावा. फटका घेऊन काढला जातोय. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय. लंगोनवरती सागर पवार येत आहेत. चेंडू फील्ड करतील, फेकी करतील, सिंगल रन येणारा स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 12. दीपक सुर्वे. दीपकच्या बॅटमधून आलाय का? यावेळेला अंतर पार आरपार पूर्णपणे मिळणार आहेत 6 धावा आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वरती. वेलकम डीजे वाले बाबू. यावेळेला अगदी आपण पाहतोय वातावरण टाईट केलं जातं डीजे मास्टरच्या माध्यमातून. बॅटची कडा. यावेळेला फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडू फील्ड केला जातोय. रन कोणती येणार नाहीये आणि या चेंडूवरती कोणतीही धाव येत नसताना चेंडू पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत 5. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. एक शेवटचा बॉल आहे. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील देखील मॅच आम्ही थोड्याच वेळामध्ये अनाऊन्स करू. मैदान कोणीही सोडणार नाही. जळव विरुद्ध टीम आम्हाला पाहायला मिळेल केदारनाथ 11 डफळवाडी. यानंतर होणारी मॅच असणार आहे. नॉकआउटची मॅच असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. जळव विरुद्ध टीम केदारनाथ 11 डफळवाडी. यानंतर होणारी मॅच नॉकआउटची मॅच आपली असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. चेंडूवरती 2 धावा
आणि या 2 धावा घेत असताना ओव्हर समाप्त होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा बिनगडी बाद. टीम अर्थातच पाहायला गेलं तर सूर्याची वाडी. तोपर्यंत ऐकूयात मंत्रमुग्ध करणारं संगीत. प्लीज वेलकम डीजे मास्टर. एनजेचा पुरेपूर समाचार घेत असताना खरपूस समाचार घेत असताना 20 धावा जमवलेत. ओव्हर क्रमांक 2च्या दिशेने आम्ही वळतोय. नितीन येतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. करूया मॅचला पुन्हा सुरुवात. चला जास्त वेळ घेऊ नका. पंच मॅच चालू करून घ्यायचे आपण. आपल्याजवळ अनुमती असेल आपण 2 धावांची पॅनल्टी देखील देऊ शकता विलंब करणाऱ्या संघाला. अजय सुर्वे यांच्या बॅटमधून क्रॉस बॅटेड. यावेळेला मात्र आपण पाहतोय पुण्याच्या सलग 3 षटकारांसाठी सागर सोमर्डे आणि सतीश तिवरे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज ऑन असणार आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे. नितीनचा पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती 6 धाव्यांसाठी मोठा फटका. वेगाने येतोय. यावेळेला गॅप शोधून काढलाय. डीप वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. सर 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 करत डीप वरती क्षेत्ररक्षक आलाय. त्याला चेंडू सापडत नाही. म्हणजे या चेंडूवरती देखील लिहिल्या जात आहे 4 धावा. डीजे मास्टर कंटिन्यू. पूर्ण संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचल्या. ओव्हर फुल टॉस होता. या वेळेला खेळून काढला जातोय. बॅकअप नव्हता. या चेंडूवरती देखील 4 धावा मिळतात अजय सुर्वे यांना. आजच्या दिवसामध्ये या फलंदाजाची फलंदाजी मात्र आपण पाहतो डोळ्याचं पारणं फेडते. चौकार येताना पाहायला मिळतोय. चौतीस धावा धावफलकावर. 3 बॉल पूर्ण. सरळ दिशेला खेळून काढला जातोय. बॅकफुट वरती जाऊन रूम क्रिएट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू फील्ड करतोय. सिंगल रन येणार आहे आणि या सिंगल निशी संघाची धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचते. काय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमक पवित्रा धारण केलाय. यानंतर होणारी मॅच आहे केदारनाथ 11 डफळवाडी विरुद्ध जळप असंघ. दोन्ही संघाचे संघ कर्णधारांनी तयार राहायचं आहे. डावाच्या मध्यंतरीला आपण टॉस करणार आहोत. नाणेफेकीचा कौल करणार आहोत. याची देखील नोंद घ्यायची आहे. कमी गतीने हाताळला जातोय. बॅट स्विंग अगोदर केली जाते. बॅटच्या टोला मात्र चेंडू स्पर्श करतोय. सिंगल रन येणार आहे आणि या सिंगल निशी संघाच्या धावसंख्येमध्ये भर होत असताना संघाची धावसंख्या 5 बॉल पूर्ण होत असताना धावफलकावरती 36 धावा. 36 रन ऑन स्कोर बोर्ड. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. क्रॉस बॅटेड आणि फ्लॅटेड पण येतोय का. या चेंडूवरती धावा किती येणार आहेत. होय 6 धावा पूर्णपणे येत आहेत या चेंडूवरती. धमाका. 6 धावा धावफलकावरती टांगल्या देखील जात आहेत. या 6 धाव्याने ओव्हर संपते. ओव्हर संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. टीम सूर्याची वाडी. वेलकम डीजे.
2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 रन. आता बॉलिंग मार्कवरती सागर पवार येतात, एक महत्त्वपूर्ण खेळाडू या टीमचा. सागर यांच्या पहिल्या चेंडूवरती दीपक सुर्वेच्या बॅटमधून शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल होतोय. 6 धावा, संघाची धावसंख्या 48. दीपकच्या सलग 3 षटकारासाठी कॅश प्राइज असेल 500 रुपयांचं. गोरख कदम यांच्या माध्यमातून याची देखील नोंद घ्यायची आहे. वाईड +4 5 धावा येणार आहेत, ज्या एक्स्ट्राच्या असतील. बोनस धावा मिळणार आहे टीम सूर्याची वाडी संघाला. या 5 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. आता धावा 53. एक बॉल पूर्ण झालाय तिसऱ्या ओव्हरचा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. दीपकसाठी देखील कॅश प्राइज ऑन आहे, अजयसाठी देखील कॅश प्राइज ऑन असेल. म्हणजेच आपण पाहतोय अगदी पाहायला गेलं तर सलग 3 षटकार खेचा 500 रुपये तुमच्या जवळ पोहोचवले जातील, याची देखील नोंद घ्यायची आहे. बसवलं जात आहे. स्लोवर बाउन्सर पाहायला मिळाला, निर्धाव पद्धतीचा येताना पाहायला मिळतो. सागर पवार यांच्या माध्यमातून अनुभवाचे बॉल सुनावले जात आहेत. 2 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल या चेंडूनंतर. इनसाइड आउट घेऊन काढला जातोय. डीप वरती कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स अगदी डगआउट मध्ये, प्लेयर डगआउट मध्ये. 4 धाव्यांसाठी चौकार. धन्यवाद. दीपकच्या बॅटमधून फटका फसलाय, उंची गाठले. सागर येतोय, चेंडूवरती नजरा जमवतो. कॅच ड्रॉप आहे, प्रेशर आहे मित्रांनो. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आहे जरूर. बॅटर सेफ पोहोचतोय देखील. एकच धाव येणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. ओव्हर मधील चेंडू पूर्ण होताना 4 बॉल पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. 58 रन ऑन स्कोर बोर्ड. 58 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन. यावेळेला मात्र आपण पाहतोय बॅटची कडा कीपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू सरळ विसावलाय. जर्सी नंबर 09 फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. 5व्या चेंडूवरती अजय सुर्वे यांचा खेळ संपलाय. जवळपास 9 चेंडूमध्ये 32 धावा खेळून हा रणधुरंदर माघार येताना पाहायला मिळतोय. एक चांगला खेळ अजय सुर्वे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपल्या संघाला चांगल्या एक स्थितीमध्ये आणून ठेवलं जात आहे अजय सुर्वे यांच्या माध्यमातून. वेल प्लेड अजय सुर्वे. नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वरती क्रमांक 3 वरचा फलंदाज विक्रम कवटेकर. दाद्या चला जास्त वेळ घेऊ नका, धावत जायचं आहे. आणि आपण गार्ड परिधान करत असताना मैदानाच्या बाहेरूनच परिधान करून येणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. शेवटचा बॉल टॉट येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू म्हणजेच आता तिसऱ्या ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपवलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 58. 1 विकेट लॉस टीम सूर्याची वाडी. तोपर्यंत ऐकूया डीजे. या मॅच मध्ये जवळपास आजच्या दिवसामध्ये भरपूर कॅचेस ड्रॉप होताना पाहायला मिळाले. मिसफील्ड वरती आपण पाहतोय भरपूर प्रयत्न होते. मिसफील्ड अगदी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाली.
आणि त्याच दरम्यान या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे. शेवटचा गोलंदाज अक्षय असेल. पहिला चेंडू पूर्ण झाला अक्षयचा. विक्रम कवटेकर मिनी हेलिकॉप्टर येतोय. सी कॉर्नरमध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक असणार आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल, 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावा येणार आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. 61 धावा, 61 रन ऑन स्कोर बोर्ड. 2 बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 61 धावा. चला टॉस करण्यासाठी कॅप्टन येणार आहेत केदारनाथ 11 डफळवाडी आणि टीम जळप अ. तो गोलंदाज आपण पाहतोय दंडित केला जातोय. टोटल 3 धावाचे एक्स्ट्राचे आम्ही धावफलकावरती जोडतोय आणि येणारा बॉल ऑफ रीडचा असेल. षटकार येताना पाहायला मिळतोय. या षटकारांची संघाच्या धावसंख्येमध्ये भर होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेला आता कॅच कंप्लीट केली जातोय. शेवटला मात्र आता विकेटचं पत्र होताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज प्रतीक येताना पाहायला मिळतो. प्रतीक धावत जायचंय. जास्त वेळ कोणी घेऊ नका. थोडीशी घाई आता आम्ही दुपारच्या सत्रानंतर करणार आहोत. थोडंसं सहकार्य तुम्ही देखील करायचं आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर चेंडू पूर्ण झाले त्या ओव्हरमधील 3 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 70 धावा पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू संपले की लगेच टॉस केला जाईल आणि त्यानंतर ही मॅच देखील खेळवली जाणार. यानंतर होणारी याची देखील नोंद घ्यायची आहे. अजून भरपूर मॅचेस कव्हर अप करायचे आहेत आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये ओव्हर कमी करून मॅचेस खेळाव्या लागतील याची देखील नोंद घ्यायची आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. प्रतीक बाद होताना पाहायला मिळेल. फलंदाज प्रतीक बाद होतोय. नवीन फलंदाज प्रतीकच्या जागेवरती नॉस्ट्राईक एंडला प्रवीण जाताना पाहायला मिळेल. ओव्हरमधील 4 बॉल कंप्लीट आणि या संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर 70 पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके दीपक सुर्वे खेचू शकतो. त्याच्याजवळ ती क्षमता आहे आणि त्यानं आत्तापर्यंत या मॅचमध्ये चालू मॅचमध्ये ते केलं आहे. फटका खेळलाय दीपकच्या बॅटमधून कडे कडे जाग्यावरतून 6 धाव्यांसाठी षटकार हीच आहे. धावत होता. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. या 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 79 वरती आणि 80 धावांचं आजच्या दिवसामध्ये सर्वात मोठं ध्येय दिलं जात आहे टीम साखरवाडी या संघाला. चला टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत आणि या मॅचचा टॉस केला जाईल. अमोल दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. जळव अ विरुद्ध टीम केदारनाथ 11 डफळवाडी यानंतर होणारी मॅच असेल. चला जास्त वेळ घेऊ नका. सूर्याची वाडी टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊन आपण फिल्डिंग तैनात करणार आहोत. जास्तीचा वेळ कोणी घेणार नाहीये याची देखील नोंद घ्यायची आहे.
चला जास्त वेळ घेऊ नका. 80 धावांचं आव्हान आहे. तब्बल 24 चेंडूमध्ये बनवाव्या लागणार होत्या 80 धावा. सकाळच्या सत्रामध्ये 72 धावा जवळपास 3 चेंडू राखून बनवल्या होत्या. अर्थातच धर्मेंद्र पवार यांनी आणि यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस ऑफकोर्स कॅप्टन कल्पेश सपकाळ विजयी झालेत. बॅटिंग करणाऱ्यात असे बोलतात म्हणजे फिल्डिंग करावी लागेल टीम जळव संघाला यानंतर होणाऱ्या मॅचमध्ये याची देखील नोंद घ्यायची आहे. पंच मॅच चालू करून घ्यायचे. टीम मीटिंग कोणालाही करू देऊ नका. एका जागेवरती कोणालाही येऊ देऊ नका. कारण की अजून 5 मॅच कव्हर करायचे आणि प्रत्येक मॅच 4 ओव्हरची आपण करतोय. घड्याळामध्ये 3 वाजलेत आणि सूर्यास्त हा लवकर होतो. चला मॅचला करूया सुरुवात. 80 धावांचा आव्हान. 80 धावांचा डोंगर पार करायचा, सर करायचा. ट्रेकर आलेत मैदानाच्या आतमध्ये हा डोंगर सर करायला. सागर, ज्युनियर सागर, सिनियर सागर बॉलिंग मार्क वरती विक्रम कवटेकर दाद्या. पहिलाच बॉल सटीक पद्धतीचा येतोय, खोलवर टप्प्याचा येतोय. फक्त आणि फक्त एकच रन येताना पाहायला मिळेल. एक धाव येते पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. रन चेसची सुरुवात आहे एका धावेने होताना पाहायला मिळते. वाईट बॉल येतोय. विक्रम कवटेकर यांचा मात्र वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता या वाईट निश्चित संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 2 पाहायला मिळतील. 2 धावा धावफलकावरती आता आलेच, ज्या मात्र पहिल्या चेंडूच्या अखेरीस बनवल्या जात आहेत. सागर पवार आणि सागर आपण पाहतोय केंजळे जर उभे राहिले तर 80 धावा देखील बनल्या जाऊ शकतात. या 2 फलंदाजांना आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. फटका आलाय सागर पवारच्या बॅटमधून. या पवारचा हल्ला बॉल, या पवारचा वार. 6 धावा षटकार. वेलकम डीजे. धन्यवाद. या बॅटरला देखील आपण पाहतोय सतीश तिवरे यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारासाठी 500 रुपयांचा प्रेझेंट दिलं जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. सागर पवार असले कारनामे भरपूर वेळा केलेत या बॅटरने. सागर पवार हे नाव आपण पाहतोय भूतकाळामध्ये या नावाची चर्चा भरपूर होती, जो ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंसोबत वारंवार खेळ करत होता, परंतु काही कारणास्तव क्रिकेटपासून दूर नंतर मात्र आता पुन्हा खेळताना पाहायला मिळतोय. तो क्रशर होता. लेग स्लिप वरतून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन रिझन वरती. या धाव्यामध्ये आपण पाहतोय मिळतायत पूर्णपणे धावा 4. आज चौकार येताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक वेगाने धावत गेला. शेवटच्या क्षणी चेंडूला मात्र बाउंड्रीच्या आतमध्ये फेकायचा प्रयत्न त्याचा अयशस्वी ठरला, परंतु प्रयत्न त्याने केला. हीच मोठी बाब आहे मित्रांनो. यावेळेला चौकार येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. धावा पाहायला मिळत आहेत 12 टोटल धावफलकावरती लगावल्या गेल्यात.
सागर पवार यांच्या बॅटमधून फ्लॅटेड वन, या चेंडूवरती देखील लिहिल्या जात आहे 6 धावा. षटकार. वेलकम विजय. आणि तो मात्र सागर पवार यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 24 रन ऑन स्कोर बोर्ड. पहिली ओव्हर प्रगतीपथावरती आहे. पहिल्या ओव्हरचे 5 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 24. अजून एक बॉल आणि सलगचा तिसरा षटकार देखील मानला जाऊ शकतो. या वेळेला काय घडणार आहे? क्षेत्ररक्षक अगदी मात्र आपण पाहतोय फाईन होता. थोडासा हुकला जातोय. अगदी हा चौकार येताना पाहायला मिळेल. हा चौकार आहे. हा चौकार आहे. लाईनच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू डिलिव्हर झालाय. हा चौकार असेल. इट्स कन्फर्म आहे. हा चौकार असणार आहे. अगदी थोड्या इंचाने मात्र आपण पाहतोय 501 रुपये हुकले जात आहेत. या चौकारानिशी संघाची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीम साखरवाडी संघ. चला मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. तोपर्यंत ऐकूयात म्युझिक. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 28 जमवलेत. आता ज्युनियर सागर स्ट्रायकिंग एंड वरती. फुलटॉस बॉल होता. एका धावेसाठी खेळून काढला जातोय. आता दीपक सुर्वेच्या गोलंदाजीवरती कशी फलंदाजी केली जाईल सागर पवार यांच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं. कारण की भरपूर असा पेस आहे, भरपूर असा वेग आहे या दीपक सुर्वेजवळ आणि त्या वेगावरती सवार होऊन आता फलंदाजी करावी लागणार आहे. व ही ओव्हर मात्र आपण पाहतोय मोठं बॅटल असेल, मोठं चॅलेंज असणार आहे सागर पवार यांच्यासाठी. ओव्हर क्रमांक 3 मध्ये वारंवार पाहत असतो दीपकला, परंतु तो ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय. ज्यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय सागर पवार यांच्या फलंदाजीवरती हा डॉट बॉल घेताना पाहायला मिळतो दीपक सुर्वे. 2 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर 29 धावा. 29 रन ऑन स्कोर बोर्ड. येणारे 4 बॉल आपण पाहतो खूप महत्वपूर्ण असतील, इम्पॉर्टंट आहे टीम साखरवाडी संघासाठी. होणारा बॉल फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच कंप्लीट केली जाते. विकेटचं पतन. बॅटर आउट. या वेळेला फलंदाज सागर पवार. खेळगार बजावडीचे कठीण वाटायला लागलंय. कारण की महत्त्वपूर्ण बॅटर बाद झाल्यानंतर जबाबदारी कोण स्वीकारतं, तशी फलंदाजी कोण करतं हे देखील पाहणं गरजेचं असतं. पुन्हा चेंडू हवेमध्ये. यावेळेला क्षेत्ररक्षक पुन्हा तोच असणार आहे. तेच समीकरण. कॅच कंप्लीट केली जाते. सलगचा दुसरी विकेट घेताना पाहायला मिळतोय दीपक सुर्वे. बॅटर आउट होताना पाहायला मिळेल. फलंदाज अक्षय देखील माघारी.
युवराज येताना पाहायला मिळत आहेत. युवराज असतील. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती यावेळेला विकेट हॅट्रिक आपण पाहतोय जी दीपक सुर्वेच्या नावावरती नोंदवली जाते. यावेळेला बॅटची आतली कडा सरळ मात्र चेंडूने घेतल्या स्टंपची गळाभेट. फलंदाज युवराजचा देखील खेळ समाप्त. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिले हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज ठरतोय दीपक सुर्वे, मॅन फ्रॉम सूर्याची वाडी, ज्याच्या नावावरती राहते या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. शेवटचा बॉल शिल्लक. दीपक सलग 3 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. चौथी घेतली जाईल का? आलेला फलंदाज नवीन पाहायला मिळतोय. ओहो, या वेळेला चौथी विकेट. विकेट किपरच्या डोक्यावरतून फाइंड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. बॅटर नेम कळवायचं आहे ज्याने आता फटका केला तो रोहित 45. रोहित असेल. रोहितच्या बॅटमधून चौकार येतोय. ओव्हर संपते. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपला. दुसऱ्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. टीम साखरवाडी संघ पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास पाहायला गेलं तर 29 धावा होत्या. तदनंतर मात्र ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त कमी धावा खर्च करत असताना ओव्हर हाताळली जाते. 5 धावा खर्च केल्या जात आहेत आणि एक चांगली स्पेल आम्हाला पाहायला मिळते. जवळपास 3 महत्त्वपूर्ण विकेट दीपक सुर्वेने मिळवले. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग करू नका. वाईट बॉल येतोय. या वाईट निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. धावा 34. हा बॉल देखील वाईट येताना पाहायला मिळतोय. या वाईट निश्चित संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा 35 होताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीकला 5 रन केले आणि पूर्णपणे आपण पाहतो प्रेशर रिलीज आता गोलंदाजी त्याला करावी लागेल. कारण की भरपूर मोठं आव्हान आहे. जवळपास 80 धावांचा पाठलाग करायचा आणि दीपक सुर्वेच्या ओव्हरने दीपक सुर्वेच्या स्पेलने आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. दबाव न घेता गोलंदाजी करावी लागेल प्रतीकला. फटका खेळलाय. फटका फसलाय देखील. दीपक सुर्वे धावत जातोय. चेंडूवरती नजर जमवतोय. कॅच ड्रॉप होणार आहे दीपकच्या माध्यमातून. फलंदाजाला जीवदान मिळताना पाहायला मिळत आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचते. 37 रन ऑन स्कोर बोर्ड. टीम पाहायला मिळेल साखरवाडी संघ. गोलंदाज पाहिलं तर प्रतीकचा पहिला बॉल पूर्ण होताना पाहायला मिळतोय. लाजवाब फटका. यावेळेला सफल होऊन बॅटर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरतून 6 धाव्यांसाठी धमाका बचावडी जेवाले. संघाची धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचल्या. अजून एक फटका त्याच प्रकारचा खेळायचा होता. खेळू शकला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता चौथा बॉल पूर्ण होताना पाहायला मिळेल प्रतीकचा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 47.
चेंडू हवेमध्ये यावेळेला पोहोचत नाहीये. एक रन मात्र जरूर पूर्ण केली जाते आणि दुसरी रन देखील पूर्ण केली जाणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात धावा 50. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 30 धाव्यांची गरज. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 30 धाव्यांची गरज आहे आणि यानंतर होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. लगेचच आपण रेडी राहणार आहोत. बॅटिंग करणारे आपण पाहतोय टीम असणार आहे, फिल्डिंग करणारी टीम असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. बॅटिंग करणारी टीम असेल डफळवाडी आणि फिल्डिंग करणारी टीम असेल जळव. सूर्याची वाडी संघ लास्ट कॉल आहे. कॅप्टन दीपक सुर्वे. अजून जास्तीचा वेळ घेतला तर 5 रनची पॅनल्टी घेऊन खेळावं लागेल नेक्स्ट मॅचमध्ये. या नव्हे तर नेक्स्ट मॅचमध्ये खेळावं लागेल. सकाळच्या सत्रापासून सूर्याची वाडी संघ खूप वेळ घेत आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण टीम मीटिंग करताय. फटका खेळून काढला जातोय. 30 धाव्यांची गरज असताना पहिला चेंडू हा चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू फील्ड देखील केलाय. टी पॉइंट बॅकवर्डमध्ये आपण पाहतोय चेंडू फील्ड करताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती धावा येताना पाहायला मिळत आहेत 2. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 28 धाव्यांची गरज. एकेरी दुहेरी नव्हे तर षटकारांचा पाऊस पाडावा लागेल. षटकारांचा पाडा हा पाठ असावा लागेल बॅटरला, याची देखील नोंद घ्यायची आहे. नो बॉल. या वेळेला आता काय घडेल? नो बॉल येताना पाहायला मिळतोय. 1 रन पूर्ण केली जाते. दुसरी रन देखील कंप्लीट केली जाईल म्हणजे या चेंडूवरती टोटल धावा येणार आहे 3 आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. थ्रो गोलंदाज म्हणून दंडित केला जात आहे आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी गोलंदाज आपण पाहतो थांबवला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. पाच बॉल पूर्ण झालेत. 5 बॉल शिल्लक असतील, माफी असावी, आणि 23 धाव्यांची गरज आहे. 5 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज असेल. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल येतोय. याच्यावरती धाव जास्तीची कोणती येणार नाही. आता 4 बॉलमध्ये बनवायचे आहेत 23 धावा. 4 चेंडूमध्ये 4 मोठे फटके, 4 षटकार खेचावे लागतील. व्हाईट बॉल येतोय आणि या व्हाईट निशी समीकरणं बदलली जातील. 4 चेंडूमध्ये बनवायचे आहेत धावा 22. विजयासाठी या 4 चेंडूमध्ये 22 धावा बनवाव्या लागणार आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच लवकरात लवकर कव्हर अप करायचे. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही संघ तयार राहतील, याची देखील नोंद घ्या. नो बॉल. या वेळेला पंच पुनश्च कळवतात की नो बॉल. धावा किती येणार आहेत? टोटल धावा पूर्णपणे पाहायला मिळतील चेंडूवरती. 9 धावा टोटल असणार आहे त्या चेंडूवरती आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. गोलंदाज देखील बदली करावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे मित्रांनो. टोटल आम्ही 6 अधिक पॅनल्टीच्या 2 आणि नोची 1 अशा 9 धावा धावफलकावरती जोडतोय. आता मॅच मध्ये खरी रंगत निर्माण झाली.
चला जास्त वेळ घेऊ नका. आपणच मॅच चालू करायची आहे. आता मॅचचं समीकरण असं येऊन ठेपलंय 4 चेंडूमध्ये बनवायचे आहेत धावा 13 आणि हा फ्री हिटचा बॉल आहे मित्रा तुझ्यासाठी. सोन्यापेक्षा पिवळी बाब आहे तुझ्यासाठी. फ्री हिटचा बॉल बॉलिंग मार्कवरती आता शुभम येताना पाहायला मिळेल. 4 चेंडूमध्ये 13 धावा. होय अशक्य काही नसतं मित्रांनो, कारण की शेवटच्या क्षणापर्यंत फक्त झुंज द्यायला संकटावरती मात करायला तयार राहा. नशिबाने जर फेरा फिरवला तर जरूर तुमच्या देखील बाजूने आपण पाहतोय यशाचा जय जयकार होऊ शकतो. 4 चेंडूमध्ये बनवायचे आहेत धावा 13. फ्री हिटचा बॉल या वेळेला आता चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. याच्यावरती 4 धावा येणार आहेत. आता मॅचचं समीकरण असे असेल 3 चेंडूमध्ये बनवायचे आहेत धावा विजयासाठी 9. 3 चेंडूमध्ये बनवायचे आहेत धावा विजयासाठी 9. धन्यवाद टीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. 3 चेंडूमध्ये 9 धाव्यांची गरज. नो बॉल आहे. यावेळेला काय घडतंय? मॅच मात्र समाप्त होणार आहे. टीम विजय मिळवते साखरवाडी संघ. होय शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नसते. शेवटच्या क्षणापर्यंत कोणी विजयाचा जय जयकार करायचा नसतो मित्रांनो. काय घडलं? 6 मध्ये 30 हव्या होत्या. आणला ऑप्शनल बॉलर. यावेळेला पराजयाला सामोरं जावं लागलं सूर्याची वाडी संघाला. बजाव डीजे वाले.